लेअर पोल्ट्री फार्मिंग करताय, फायदा कमी मिळतोय, जास्त फायदा कसा घ्यायचा, काहीतरी सूत्र असेल. यशस्वी लोक कशी यशस्वी होत आहेत, जास्त पैसा कमवत आहेत, मला का जमत नाही, असे प्रश्न आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. मी याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. काय, चला पाहूया. मयूर पोल्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपण एक अशी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की माझ्यासाठी माझ्या गुरूंनी सांगितली. मी त्यांना गुरुच म्हणणार आहे. जुने आहेत, जाणकार आहेत, लेअर पोल्ट्री फार्मिंग करत नाहीत, पण त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. आमचे मेडिसिन्सचे सप्लायर्स आहेत. त्यांचं नाव मी सांगणार नाही, त्यांना विचारल्याशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही की त्यांचं नाव कोण आहेत ते. बट मी त्यांना हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांना समजेल की यांना आपण दिलेली माहिती यांनी आज यूट्यूबवरती टाकली. तर मित्रांनो, एकतर सर्वप्रथम तुम्ही मनाशी खूणगाड बांधा की लेअर पोल्ट्री फार्मिंग हा काही छोटा व्यवसाय नाही आहे. खूप मोठं भांडवल टाकून करायचा हा व्यवसाय आहे. भांडवल खूपच मोठं लागतं. आता जास्त कॅपिटल असणाऱ्या लोकांना हे भांडवल छोटंसं वाटेल, पण एक 800-850 रुपये पर बर्ड याप्रमाणे या बिझनेसची सुरुवात करायला लागते. मग तुम्ही 1000 पक्ष्यांचं करा, 2000 पक्ष्यांचं करा, 5000चं शेड चालू करा, 10000चं शेड चालू करा, किंवा अजून बल्कमध्ये म्हणजे मोठेचे मोठे फार्म चालू करा. पण याच्यामध्ये मोठी रक्कम याच्यामध्ये टाकावी लागते, संयम ठेवावा लागतो आणि जास्त दिवस तुम्हाला नफा मिळण्याची वाट पाहावी लागते. की जेणेकरून बघा, पिल्लू अंड्यातून आल्यापासून ते पूर्ण वाढीस आल्यानंतर अंडी द्यायला चालू करतं, तो टाईम जवळजवळ 6 ते 6.5 महिन्याचा असतो. म्हणजे जर तुम्ही गुंतवणूक केली, शेड बनवलं आणि त्यातून रिटर्न्स मिळायला तुम्हाला 6 ते 7 महिने थांबावं लागतं. खूप मोठी गुंतवणूक आणि प्रॉफिट मिळायला 7 महिने थांबणे म्हणजे खूप मोठा संयम पाहिजे. एकतर घरचं भांडवल असेल तर चांगली गोष्ट, आणि कर्जाऊ भांडवल असेल तर 7 महिन्याचं व्याज तुम्हाला अंगावर सांभाळावं लागतं. तर त्याचं गमक बघा. आता तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे या बिझनेसचं एक गमक आहे. तुम्ही जर 10,000चं शेड चालू करणार असाल तर थांबा, आणि तुम्ही जर छोट्यातून चालू करणार असाल, 2000 चालू करणार असाल, 3000तून चालू करणार असाल, तर तुम्ही सिंगल शेडचे फार्मर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला याच्यासाठी थांबावं लागेल. तुम्हाला हे सूत्र लागू करण्यासाठी थांबावं लागेल. आणि जर तुम्ही एकदम 10,000चं शेड चालू करणार असाल मित्रांनो, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. आता मला ज्यांनी मला हे सूत्र सांगितलं, सूत्र काय आहे मित्रांनो? 3-30चा फॉर्म्युला. आता 3-30चा फॉर्म्युला म्हटलं तुम्ही म्हणताल हे काय कॅल्क्युलेटर करून 3-30चा फॉर्म्युला आहे का? बरोबर, की बाबा कॅल्क्युलेटर काढलं 3 × 30 वगैरे, 3/30 असं काहीतरी गणित आहे का? तर तसं काहीही नाही. बरोबर, 3-30चा फॉर्म्युला म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही 10,000 कॅपॅसिटी करणार असाल तर माझा तुम्हाला सल्ला राहील 3,500 पासून चालू करा. 3.5, 3.5, 3.5, 3 शेड. म्हणजे ह्या 3-30 मधलं पहिलं सूत्र हे आहे, पहिला आकडा आहे तो 3. म्हणजे तुम्हाला बिझनेस करताना तुम्हाला 3 शेड पाहिजेत. एक समजून घ्या, सर्वप्रथम टाकायचं आहे तुम्हाला ब्रूडिंगचं शेड. बरोबर, 3-30चा फॉर्म्युला. याच्यामध्ये 3 शेड तुमचे लेईंगचे आणि 1 शेड तुमचं ब्रूडिंगचं, असे 4 शेड तुमच्याकडे कॅल्क्युलेटेड पाहिजे. पहिलं शेड मारायचं तुम्हाला ब्रूडिंगचं. त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाचा पक्षी तुमच्याकडे आणायचा, म्हणजे पिल्लू तुमचे आणायचे आणि त्याचं ब्रूडिंग चालू करायचं. ते ब्रूडिंग चालू केल्यानंतर 12 आठवड्याचा पूर्ण झाल्यानंतर पहिला पक्षी तुम्ही पिंजऱ्याला टाकायचा आहे. समजलं मला काय म्हणायचं? 12 आठवड्याचा पक्षी पिंजऱ्याला टाकायचा आहे, शांत राहायचं आहे. पहिलं ब्रूडिंगचं शेड क्लीन करून घ्यायचं, तयार ठेवायचं. आणि इकडे 12 आठवड्याचा पक्षी तुम्ही पिंजऱ्याला आलेला आहे, त्याचं संगोपन व्यवस्थित करायचं. सगळे वॅक्सिनेशन वगैरे, आता बिझनेसला उतरताय म्हणजे तुम्हाला सगळे वॅक्सिनेशन माहिती आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती मी बोलत नाही. आपण फक्त आता 3-30चा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करूया. तर तो जो पक्षी आहे तो अंड्यावर चालू होणार 18व्या आठवड्याला. 22व्या आठवड्याला तुम्हाला पीक प्रोडक्शन देणार, म्हणजे पुलेट अंडं आणि 90% क्रॉस एवढं प्रोडक्शन तुम्हाला मिळते. आणि अशा वेळेस तो पक्षी ज्या वेळेस 30 आठवड्याचा पूर्ण होईल, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट डेफिनेट चालू होऊन झालेत बघा, एक 7 ते 8 महिने झाले, 7 ते 8 आठवडे झालं, 2 महिने झाले, तुम्हाला प्रॉफिट चालू झाला की तुम्ही पुन्हा ब्रूडिंगचा पक्षी घ्यायचा, चिक्स, 1 दिवसाचं पिल्लू, ते ब्रूडिंगला टाकायचं. 30 आठवड्याचा पक्षी झाला पहिला पक्षी, 30 आठवड्याचा झाला की तुम्ही परत
परत ब्रूडिंगमध्ये 1 दिवसाचं पिल्लू आणायचं आणि त्याचं संगोपन चालू करायचं. बरोबर. ज्या वेळेस हा 30 आठवड्याचा पक्षी तुमचा 45 आठवड्याला जातो, त्यावेळेस तुमचा म्हणजे 42 ते 45 आठवड्याला गेला, त्यावेळेस तुम्ही 12 आठवडे ते 15 आठवड्याचा 2 नंबरचा पक्षी तो तुमचा लेईंगच्या शेड नंबर 2 मध्ये येणार आहे. बरोबर. तो 2 मध्ये येणार आहे आणि तो जेव्हा पुढे प्रोडक्शन देऊन तो 30 आठवड्याचा होणार आहे, त्यावेळेस तुम्ही ब्रूडिंगमध्ये पुन्हा चिक्स टाकायचे. बरोबर. म्हणजे ही सायकल 30-30-30 म्हणजे पहिला दिवस, पहिला आठवडा, 30वा आठवडा, 60वा आठवडा आणि 90वा आठवडा अशा सायकलमध्ये तुमच्याकडे पक्षी हवेत. समजलं मला काय म्हणायचं आहे? म्हणजे या सायकलमध्ये काही पक्षी तुमचा 75 आठवड्याचाही असू शकतो, काही पक्षी तुमचा 42 आठवड्याचा, 45 आठवड्याचाही असू शकतो, पण कॅल्क्युलेटली 3 शेड तुमचे सायकलमध्ये हवेत. आता 3 शेड सायकलमध्ये 30-30-30 आठवड्याला तुम्ही ग्रोईंग करताय, ब्रूडिंग करताय आणि 90ला गेला की पक्षी तुम्ही कल्स करताय. हे सायकल आहे तुमची. याच्यामध्ये सीझन, ऑफ सीझन, तेजी, मंदी डझंट मॅटर. तुम्ही बिझनेस करताय, कॅपिटल घेतलेलं आहे. बरोबर. भले तुम्ही 10-10 हजाराची शेडनी करा, 2-2 हजाराची शेडनी करा, बट हा फॉर्म्युला अप्लाय करून बघा, शुअर शॉट तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. आता समजून घ्या, ज्यावेळेस मंदी चालू आहे, मंदी आलेली आहे, प्रोडक्शन ठीकठाक आहे सगळ्या शेडचं आणि अंड्याचे सेल ड्रॉप झालेले आहेत, फीड कॉस्ट वाढलेली आहे, आता काय करायचं? नुकसान चालू आहे. अशा वेळेस तुम्ही पहिला पक्षी स्टॉप करू शकता. की जो चिक्स घ्यायचा आहे, की जो ब्रूडिंग करायचा आहे, तो स्टॉप करा, घेऊ नका. आणि कल्स करायचा पक्षी इन्स्टंट कल्स करा. अजून 1 महिना बाकी आहे, 90s कंप्लीट व्हायला वेळ आहे, 85ला कल्स करा. तुम्ही होणारा लॉस थांबवू शकता. लॉक 2 बॅचेस तुमच्या चालू राहणार, ज्या तुम्हाला प्रोडक्शन चांगलं आहे आणि ज्या पक्ष्यांचं प्रोडक्शन चांगलं असतं तो पक्षी लॉस देत नाही. जे पक्षी तुम्हाला प्रोडक्शन देत नाही, फक्त फीडिंग करतायत, किंवा जो पक्षी तुमचा म्हातारा झाला आहे, फीड जास्त घेतोय, अंडी कमी देतोय, अंड्याला भाव कमी आहे, फीड महागडं खातोय, तो कल्स करा. म्हणजे 2 गोष्टी तुम्ही तिथं थांबवायच्या, पहिला पक्षी आणि शेवटचा पक्षी. आता याच्यामध्ये याच्या उलट परिस्थिती झाली, तेजी आली. अशा वेळेस काय होतं? तुमचा पहिला पक्षी ब्रूडिंगला आहे, तो असाच तुमच्या चिल्लर रकमेवरती चालू राहणार आहे, खतावरती, बारदाण्यावरती, अशा पैशावरती तो त्याचं संगोपन होणार आहे. पहिला पक्षी पुलेटला आहे. बरोबर. सीझन आहे, पुलेट अंड सुद्धा तुमचं खूप चांगल्या रेटने जाणार आहे. 2 नंबरचा पक्षी आहे, 95% प्रोडक्शन आहे, तुफान मार्जिन चालू आहे. बरोबर. आणि 3 नंबरचा पक्षी 80 वीकला आहे, म्हातारा झालेला आहे. बरोबर. तोही तुम्हाला 70-75% प्रोडक्शन देत असतो आणि रेट हाय असल्यामुळे त्या अंड्यामध्येही 2-2.5 रुपये मी घेतलेत, 2.5 रुपयापर्यंत प्रॉफिट तुम्हाला 2 मिळणारच आहे. मग 2 रुपये प्रॉफिट डेफिनेट मिळणार आहे. बरोबर. म्हणजे तुमचे 3 शेड तुफान प्रॉफिट तुम्हाला देणार आहेत. त्यासाठी तुमच्याकडे हा 33चा फॉर्म्युला, म्हणजे 3 शेड असणं, 30-30ने कॅल्क्युलेशन असणं हे गरजेचं आहे आणि ते सक्सेस आहे. आता हे कसं सक्सेस आहे? माझ्याकडे 3 शेड आहेत, पण माझं एक बंद आहे, माझे 2 चालू आहेत. 4 ते 5 महिन्याचा गॅप दोन्ही शेडमध्ये होता. सीझनचा 1 शेड होता, ऑफ सीझनचं 1 शेड होतं. मी डिसेंबरला पक्षी प्लेस केलेला होता. ऑड डेट होती, ऑड, त्या पिरियडला मी प्लेस केलेला पक्षी होता. बरोबर. आणि सीझनच भेटला मला. 2 वर्ष झालं सीझनच आहे. 1 पक्षी जूनचा होता, 1 पक्षी डिसेंबरचा होता, 6 महिन्याचा गॅप होता. तरीही मला दोन्ही शेडने खूप प्रॉफिट दिलं. आणि अगदी जे सीझन भेटतात, म्हणजे मंदी आणि तेजी भेटल्यामुळं पक्षी मी 100 आठवडे प्लस चालवले. हा माझा अनुभव. इथंच माझं 3रं शेड असतं तर मे बी आत्ता पुलेट माझं चालू असतं. 3रं शेड माझं बंद आहे. 2023-24ला मंदीमध्ये माझं नुकसान झालं, त्यामुळे मी थोडंसं सावरून थांबून चालवलं. त्याचप्रमाणे जर तुम्ही असे 3 शेड सायकलमध्ये चालवणार असाल तर हा फॉर्म्युला तुम्हाला नक्कीच कामाला येणार आहे. माझा अनुभव आहे, मला कोणीतरी सांगितला,
तो मी अप्लाय केला, माझ्या 2 शेडवरतीच अप्लाय केला. 2 शेडमध्ये गॅप ठेवला 6 महिन्याचा, 3 शेडमध्ये तुम्ही 4-4 महिन्याचा गॅप ठेवू शकता, 5-5 महिन्याचा गॅप ठेवू शकता. अशी सायकल जर तुम्ही ठेवली तर हा फॉर्म्युला नक्कीच सक्सेस आहे. तुम्हाला शुअर शॉट फायदा होणार आहे. मंदीमध्ये तुम्ही लॉक होता, अशा वेळेस कल्स करणे, त्याचं कॅपिटल बाजूला ठेवणे, ही गणितं बरोबर बसतात. विचार करून पहा, मी सांगितलेलं हे गणित बरोबर बसतंय का, माझा अनुभव बरोबर होता का. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, आणि कमेंट्स करून मला तुम्ही विचार काय करता हे नक्कीच कळवा मित्रांनो. मयूर पोल्ट्रीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी धन्यवाद आणि आभारी मानतो. व्हिडिओ पूर्ण पाहिला यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे.